स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आता भाजपमधून होतीये। औंध परिसरातील भाजपचे प्रवक्ते आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी आता भाजपकडून केली जाते। भाजपचे प्रवक्ते आहेत मधुकर मुसळे यांनी आज बालगंधर्व मध्ये साहेबची मोहीम राबवलेली आहे आणि त्याचबरोबर बालगंधर्व चौकामध्ये मोठे फ्लेक्स जे आहेत तेही पाहायला मिळतात। पुणेकरांचा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मधुकर मुसळे आपल्या बरोबर आहेत। मागणी करताय तुम्ही भारतरत्न मिळावा, काँग्रेसकडून अनेक वेळा विरोध होतोय, सावरकरांबद्दल बोललं जातंय आणि तुम्ही एका बाजूला भारतरत्न मिळावा म्हणून साहेबांची मोहीम घेताय, मोठा कार्यक्रम घेताय, काय? आज बालगंधर्वमध्ये आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन हा सिनेसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षेजी यांचा कार्यक्रम ठेवलेला, व्याख्यान ठेवलं आहे आणि हे व्याख्यान ठेवतानाच आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की भारत भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संपूर्ण आयुष्य 83 वर्ष आयुष्याचे आपल्या देशासाठी दिले। तर 27 वर्ष तुरुंगवास सोसला, 11 वर्ष त्यांनी अंदमानमध्ये काढले, 2.5 वर्ष रत्नागिरीच्या बंदिवासात राहिले। अशा आणि अख्खं कुटुंब त्यांनी देशासाठी दिलं, त्यांचा मुलगा दिला, भाऊ दिले, सर्व कुटुंब त्यांनी दिलं। अशा या थोर स्वातंत्र्यवीराला भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी ॲडव्होकेट मधुकर मुसळे, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता महाराष्ट्राचा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि संपूर्ण पुणेकरांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधानांना आवाहन आणि विनंती करतो की पंतप्रधान साहेब या थोर भूमिपुत्राला आपण भारतरत्न द्यावं अशी आमची पुणेकरांची मागणी आहे। आणि संपूर्ण भारत देशासाठीच स्वातंत्र्यवीर अत्यंत पूजनीय आहेत, त्यामुळे त्यांना पण काँग्रेसकडून वेळोवेळी विरोध होतो, वेळोवेळी सावरकरांबद्दल बोललं जातं, तुम्ही साहेबांची मोहीम घेताय, मग असा हा विरोधाभास आहे सगळा। काँग्रेसची विचारसरणी जी आहे ती फक्त एका कुटुंबालाच देशासमोर प्रोजेक्ट करण्याची आहे आणि आपण स्वातंत्र्यानंतर बघितलं की सतत एकच कुटुंब देशासमोर प्रोजेक्ट करायचं आणि बाकीचे जेवढे मग आपले सुभाषचंद्र बोस असो की ज्यांनी आपल्या देशासाठी एवढं मोठं बलिदान दिलं, त्याचबरोबर अनेक आहेत, सरदार वल्लभभाई पटेल असो, अनेक महापुरुष आहेत ज्यांनी या देशासाठी प्राणाचं पणाला लावलेली आहे, स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपूर्ण आहुती दिलेली आहे, परंतु त्यांना कधी प्रोजेक्ट होऊ दिलं नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एवढं महान कार्य आहे, परंतु काँग्रेसनं कधीही या गोष्टीला ॲक्नॉलेज केलं नाही, उलट त्यांनी अपमानित करण्याचं पाप केलं। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे, त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती करतो की हीच योग्य वेळ आहे की आपण स्वातंत्र्यवीर सावरकर, भूमिपुत्र सावरकरांना भारतरत्न दिला पाहिजे। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात, महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण विषयच तेवढा मोठा आहे। आम्ही हा जो कार्यक्रम आज इथे आयोजित केला याच्या मागे हाच उद्देश आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आमची जी मागणी आहे ती मोदी साहेबांपर्यंत पोहोचली पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे। साहेबांची मोहीम जी आहे ती आता बालगंधर्व मध्ये सुरू आहे, त्यामुळे पुणेकरांचाही मोठा प्रतिसाद सध्या मिळताना पाहायला मिळतो। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जाते, मात्र अजूनही त्याच्यावरती निर्णय होत नाही। आज तुमचा कार्यक्रम होतो व्याख्यानाचा आणि कार्यक्रमाच्या बाहेरच फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत की मोदीजी आपण हेच करू शकता, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळाला, मी काय करू दिलं? तुमची काय भूमिका आहे, काय मागणी आहे, पंतप्रधानांना काय आवाहन करणार? मी कोण आवाहन करणार पंतप्रधानांना? ते पंतप्रधान खूप मोठे आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्यक्तिरेखा त्यांना वाटलं तर ते देतील। नाही, पण तुम्हाला वाटतं? नाही, आता मला काही असं वाटत नाही, म्हणजे देतील असं वाटत नाही। मला देतील असंही वाटत नाही, नाही देतील असंही वाटत नाही, त्यांनी द्यावं असंही वाटत नाही, कारण माझे सावरकर ना हे विश्वरत्न आहेत। कशाला भारतासारख्या एका देशासाठी सीमित करून टाकायचे? त्यांना जगाला मार्गदर्शन करणारे विचार आहेत त्यांचे, विश्वरत्न आहेत ते। मी स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्यक्तिरेखा साकारता किंवा लोकांपर्यंत त्यांचे विचार घेऊन जाता, पुरस्कारापुरतं त्यांना मर्यादित ठेवू नये असं तुम्हाला वाटतं? सगळ्याच्या पलीकडचे आहेत ते। मात्र मागणी केली जाते की भारतरत्न मागणी करणं वाईट नाही ना।
एक भारतीय म्हणून मुसळे सरांना असं वाटणं की आपल्या जे आपलं दैवत आहे त्यांना भारतरत्न का नाही, कोणाकोणाला दिलेलं आहे भारतरत्न, तर मग त्यांना का नाही, असे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांना वाटतं. त्यांच्या भावना आहेत त्या, ज्या भावना आमच्याही होत्या. पण आता मी सगळ्याच्या पलीकडे गेलोय. आता मला सावरकर भारतरत्न सगळ्याच्या फार पलीकडे गेलेत होते. आता ते त्यांचे विचार एवढे पुढे आहेत ना, एवढे पुढचे आहेत, एवढे विज्ञानवादी आहेत की सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील असं आहे ते. पण ह्यांचं ते मनापासून प्रेम आहे, त्यांना वाटतंय. आणि हे मात्र खरं आहे की भारतरत्न दिलं तर ते फक्त मोदी गव्हर्नमेंट म्हणजे भाजप सरकारच देऊ शकेल. हे नंतर जर हे जे काय आले, जे कोण आहेत समोर, हे परदेशात जाऊन जे काय आपली बदनामी करतात, ही मंडळी तर आयुष्यात देऊ शकणार नाहीत. कारण ते तर माफीबीर म्हणून बोंबलत फिरत असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे ही पण अपेक्षा चुकीची नाही की भारतरत्न मिळाला तर तो फक्त मोदी सरकार किंवा भाजपचं सरकार, हिंदुत्ववादी सरकारच दिलं तर देऊ शकेल. पण माझं वैयक्तिक मत आहे की सगळ्याच्या पलीकडचे आहेत ते. मात्र आता जवळपास थर्ड म्हणजे तिसऱ्या वेळा मोदी गव्हर्नमेंट आलेला आहे. काँग्रेसचे नेते असं टीका करतात की मग नाही, त्याच्याशी माझा संबंध नाही. मी नाही, राजकारणी नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.